मित्रांनो, एक किस्सा सांगतो. सातारा सांगलीकडल्या एका गावात पंगतराव कदम नावाचे पुढारी त्यांच्याच गावात एक टाइमपास नेता म्हणून एकदम फेमस होते. मी समाजसेवक आहे, मी आमदार होणार, माझी वरपर्यंत ओळख आहे, मला लोकांच्या अडीअडचणीत धावून जायला मनापासून आवडतं, इत्यादी थापा गप्पा ते साऱ्यांजवळ मारायचे. चावडीवर बसलेल्या रिकाम टेकड्या मंडळींचं मग या पंगतरावांच्या बडबडीवर मनोरंजन व्हायचं. एक दिवस पंगतराव गावातल्या सार्वजनिक विहिरीजवळून जात असताना त्यांना दिसलं विहिरीभोवती गर्दी जमली आहे, गलका सुरू आहे. वाचवा, त्याला वाचवा, कोणीतरी पुढे या, असे वेगवेगळे आवाज त्या गर्दीतून येत होते. कारणही तसं गंभीर होतं. शामराव पाटलांचा एकुलता एक व्रात्य गण्या विहिरीत पडला होता. त्याला वाचवायचं होतं, पण जमलेल्या गर्दी जमली होती त्यातल्या कोणालाही पोहणं येत नव्हतं, जो तो मदतीसाठी याचना करत होता. पुढल्या क्षणी पंगतराव गर्दी हटवून विहिरीजवळ. आता त्यांच्यातला नेता जागा झाला होता आणि काही मिनिटात पंगतराव डायरेक्ट विहिरीत. पंगतरावांनी गण्याला अलगद बाहेर काढला. मग काय, गर्दीतून पंगतरावांच्या जय जयकाराच्या घोषणा घुमू लागल्या. लगेच साऱ्यांनी पंगतरावांना दिल्लीतल्या त्या इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांसारखं अक्षरशः ओणवं होऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली. पंगतराव, उडी घेताना तुम्ही घाबरला नाहीत का? पंगतराव, तुम्ही पोहणं केव्हा कधी शिकलात? तुम्ही याआधी असं कधी कोणाचे प्राण वाचवले आहेत का? पंगतराव, तुम्ही तर जत्रेला गेला होतात, मग येथे एकदम कसे प्रकटलात? प्रश्नांना वैतागलेल्या पंगतरावांनी एक लांब श्वास घेतला, स्वतःला चिमटा काढला. मग ते गर्दीला वैतागून म्हणाले, मी तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण आधी सांगा मला त्या विहिरीत ढकललं कोणी? मित्रांनो, अजितदादा अलीकडे बोलले की त्यांची बातमी होते. दादांच्या परवाच्या भाषणावरून मला हा पंगतरावांचा किस्सा आठवला. दादा बोलून गेलेत की ज्यांनी 10-15 वर्ष मंत्रिपद भोगली त्यांनी आता खासदारकी लढवावी. साहजिकच मंत्रिपद भोगणाऱ्यांकडे बोट दाखवणाऱ्या दादांची त्याच वेळी 3 बोटं स्वतःकडे होती. लगेचच दादांना डिवचत विचारलं गेलं, तुम्ही पण मग लोकसभा लढवणार आहात का? दादा नाही म्हणणार कसे? त्यांचा कथेतला पंगतराव झाला. इच्छा असेल किंवा नसेलही, पण आता त्यांना लोकसभा लढवावीच लागेल. मनातलं सांगू का, या अजितदादांवरून मला नेहमी दादा कोंडकेंच्या सिनेमातलं दृश्य आठवतं. सिनेमा आठवत नाही, नाव आठवत नाही, पण त्या सिनेमात दादा कोंडके जन्मल्यानंतर आधी खूप वर्ष बोलतच नाहीत, नंतर ते एवढं बोलायला लागतात की धमाल अक्षरशः उडवून देतात. अजित पवारही नेमके त्याच दादांसारखे. ते एकतर बोलत नाहीत आणि एकदा का बोलायला लागलेत की त्यातून ते स्वतःला, काकांना आणि स्वतःच्या पक्षाला हमखास अडचणीत आणून मीडियाला भरपूर खाद्य पुरवतात. अर्थात तुम्हा साऱ्यांचंही मनोरंजन करतात. तो भाग वेगळा. गमतीचा भाग सोडा मित्रांनो, पण राजकीय पत्रकारितेच्या अनुभवातून सांगतो, या अजितदादाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लोकसभेला लढू द्या, हा माणूस 100% निवडून येईल, समोर कितीही बलाढ्य उमेदवार असला तरी. मनाला एकच शंका चाटून जाते, महाराष्ट्रात उत्तम चाललेली या दादांची दुकानदारी सोडून ते दिल्लीत जातील का? कारण तिथे होलसेल भावातलं दुकान थाटावं लागतं असं म्हणतात. अत्यंत कठीण आहे दुकान दिल्लीत थाटणं. प्रफुल्लभाई तुम्हाला माहिती आहे, ते पिढीचा दुकानदार आहेत, त्यांना ते सहजच जमलं. दादांचं घराणं मात्र शेतकऱ्यांचं. त्यांचा या क्षेत्रातला अनुभव नवीन आहे. येथे दादागिरी होती, जमून गेलं, पण दिल्लीत थोडंसं कठीण वाटतं. एनिवे, बीडमधून माझ्या विरुद्ध हिंमत असेल तर अजितदादांनी लोकसभा लढवावी, मुंडे आत्ता काल परवा म्हणालेत. पण त्यांच्या स्टेटमेंटमध्ये फार दम आहे, किंवा त्यांनी हे स्टेटमेंट उसना आणत केलंय. कारण मुंडे पुढे म्हणाले, दादांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवली तर त्यांना बीडमध्ये अडकून पडावं लागेल. आणि हाच तो भीतीचा बागुलबुवा दाखवत युक्तीनं अजितदादांना विचार बदलण्यास मुंडे भाग पाडत आहेत.
कारण ते स्वतः देखील दादांविरुद्ध, अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवताना नक्कीच मनातून हादरले, हडबडले, घाबरले आहेत. मित्रांनो, आता नेमकं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. काल आपल्या स्टुडिओमध्ये विदर्भातले एक राष्ट्रवादीचे नेते सुबोध सावजी आले होते. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले. आता पुन्हा याच ठिकाणी सुबोधभाई आमच्या या स्टुडिओत आले आहेत आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या त्या वाक्यातून धमाल उडवून देणार आहेत. क्या आप जानते हैं कि आजकल गहने की कीमत सेल्समैन ही क्यों बताता है, सोने पे क्यों नहीं लिखा होता? पता नहीं सर। कई ज्वेलर्स तो अपने इश्तिहारों और एडवर्ट्स में मेकिंग चार्जेस भी लिख देते हैं, लेकिन मजाल है कि सोने का दाम लिखे हैं। साबुन और चीनी के दाम तो सामने दिखते हैं, लेकिन गहनों पे दाम नहीं लिखा होता। क्यों मालूम? क्योंकि अगर गहनों पे लिख दिया जाएगा तो कीमत बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचती है। इस आंदोलन की गूंज हर शहर, हर गांव, हर घर तक पहुंचनी चाहिए, ताकि हम सभी को सबसे शुद्ध सोना सही दाम पर मिले। Thank you. My Gold, My Right, a movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्यासाठी. तुम्ही काल सुबोध सावजींना ऐकलं. विदर्भातनं आलेला हा हरहुन्नरी डॅशिंग नेता. नक्कीच त्यांना त्यांचे विचार तुम्हाला आवडले असतील. मला आठवतं की जनता दलाची पडझड झाल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा एकदा जोमात आणि जोशामध्ये सत्तेत आल्या होत्या आणि त्यानंतर ती जी विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात झाली होती, त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, विदर्भात जवळजवळ 32 युवक आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यातलेच एक होते सुबोध सावजी. अनेक होते, त्यात सुधाकर गणगणे होते, रणजित देशमुख होते, तेसिंगराव भोसले होते, असे अनेक मंडळी, किंवा अझर हुसेन होते आणि त्यापैकी एक होते सुबोध सावजी. सुबोध सावजींच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास काल त्यांनी उल्लेख केला होता की ते आतापर्यंत एकंदर 6 वेळा विधानसभेची निवडणूक लढले आहेत आणि 6 पैकी 3 वेळा ते निवडणूक जिंकले आहेत आणि 3 वेळा पराभूत झाले आहेत. 3 वेळा जेव्हा ते निवडणूक जिंकले त्यापैकी एकदा तर ते चक्क अपक्ष म्हणून निवडून आले होते. म्हणजे ज्या काळामध्ये अपक्ष आमदार ही कन्सेप्ट फारशी मान्य नव्हती किंवा माहीत नव्हती, त्या काळी म्हणजे 20-22 वर्षापूर्वी सुबोध सावजी अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते. 2 वेळा ते पक्षांच्या तिकिटावर पण म्हणजे काँग्रेसच्या तिकिटावर पण निवडून आले होते. एकदा ते राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. पण 3 वेळा सुबोध सावजी आमदारकीची निवडणूक लढवत असताना पराभूत पण झाले होते. तर सुबोधभाईंना मी नेमकं तेच विचारतो की तब्बल 6 वेळा तुम्हाला विधानसभा लढवण्याचा अनुभव आहे, तर एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा, किंवा तुम्ही एक स्वतः मायनॉरिटीचे त्या भागामध्ये असून तुमची फारशी घरं त्या तुमच्या मेहकर मतदारसंघात नसून तुम्ही सातत्याने निवडून येत होता किंवा सातत्याने निवडणूक लढत होता, तर नक्कीच तुमचं स्वतःचं काहीतरी वेगळं पण तुम्ही जपलं असेल. किंवा मला एक नेहमी असं वाटतं की लोकप्रतिनिधी नेमका कसा असावा, आमदार कसा असावा, त्या भागातला तो लोकप्रतिनिधी कसा असावा हे लोकांना कळायला हवं आणि त्या दृष्टीने मग लोकांनी
किंवा मतदारांनी मतदान करायला पाहिजे. तर सुबोध भाई आता पुन्हा एकदा आपल्या या स्टुडिओत आले आहेत आणि मी सुबोध भाईंना विचारतो की सुबोध भाई, तुम्ही नेमका लोकप्रतिनिधी कसा असावा त्यावर आम्हाला जरा व्यापक सांगा. धन्यवाद हेमंत जोशी, आपण पुन्हा आज मला आपल्या स्टुडिओत बोलावलं आणि अतिशय एक ज्वलंत प्रश्नावर माझे विचार मांडण्याची संधी दिली. 1961 साली मी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. 59 साली विद्यालयीन निवडणुकीमध्ये मी निवडून आलो. 1961 साली विद्यार्थ्यांच्या सक्रिय राजकारणात भाग घेतला आणि 61 ते 65 राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टीचा खूप जवळून अनुभव घेतला. जस्टिस नियोगीसारख्या अतिशय विद्वान माणसांकडनं त्यांची खोली झाडत असता असता त्यांचे विचार ऐकत होतो. त्यांनी डिक्टेशन सांगितलेलं मी लिहून देत होतो. इस्लाम हेराल्ड नावाचं वर्तमानपत्र इस्लाममध्ये निघायचं. त्यामध्ये अनेक वेळेला बातमीदाराचं काम केलं, अनेक वेळेला एडिटिंगचं काम केलं, अनेक वेळेला खिळे जोडण्याचं सुद्धा काम केलं. आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक प्रसंगांमधून मी गेलो. तर खरं बाळकडू हे समाजकारणाचं आणि राजकारणाचं हे त्यावेळेला महाविद्यालयात मिळालं. बाळासाहेब देसाई त्यावेळेचे महसूल मंत्री, त्यावेळेचे कामगार नेते वसंतराव साठे, त्यावेळेचे जनसामान्याचे नेते NKP साळवे, त्यावेळेच्या सामाजिक नेत्या सुमतीबाई देवी धनवटे यांच्या सान्निध्यात राहून अनेक चळवळीमध्ये भाग घ्यायचं काम पडलं. आणि ज्यावेळेला चळवळीमध्ये भाग घेतला त्यावेळेला लोकांच्या समस्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि त्या समस्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. नाईट कॉलेजेस चालवले, विद्यार्थ्यांकरता अनेक ठिकाणी मार्गदर्शन शिबिरे भरवली. विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी परिषद एक संघाची विंग होती आणि काँग्रेसची विंग नाही म्हणून मी माझ्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी काँग्रेस स्थापन केली. फार मोठा प्रतिसाद भेटला आणि त्यातमधून पुढे युवक काँग्रेसच्या माध्यमातून संजय गांधीसोबत काम करायला मिळालं. संजय गांधीसोबत काम करत असताना देशाच्या युवकांच्या अध्यक्ष काँग्रेसच्या अंबिका सोनी यांच्यासोबत राहून काम करायला मिळालं. प्रियरंजनदास मुंशी, महेश जोशी, मध्य प्रदेशचे असे मातब्बर नेते त्यावेळेचे युवक यांच्यासोबत काम केलं. आणि आपण पाहता आज महेश जोशी मध्य प्रदेशमध्ये मंत्री होऊन गेले, प्रियरंजनदास मुंशी बंगालमध्ये फार मोठे नेते होऊन गेले. सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ह्यासुद्धा युवक काँग्रेसमध्ये होत्या. अंबिका सोनी आज देशाच्या फार मोठ्या नेत्या आहेत. म्हणजे त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्येच राजकारणाचं बाळकडू मिळायचं आणि ते ज्यांनी घेतलं तो ताकदवाला राजकारणी होत गेला. आपण आत्ताच विचारलं की लोकप्रतिनिधी कसा असावा. आमच्या वेळेला जो जनसामान्याजवळ जाईल, जो जनसामान्याचे दुःख सोडवण्याचा प्रयत्न करेल, जो जनसामान्याला आपल्या घरातला समजेल, कुटुंबातला समजेल, तो नेता होत होता. आणि म्हणून 1978च्या साली आपण आधी बघा, आपण एक वेळेला आमदार निवडून आला तर तो 20-25 वर्ष तोच आमदार राहायचा. कारण त्यावेळेला सरकारच्या माध्यमातून इतक्या योजना नव्हत्या, इतकं फंडिंग नव्हतं आणि त्यावेळेला खरी विधानसभा ही चालायची. विधानसभेचा अर्थ असा आहे, MLAचा अर्थ असा आहे महाराष्ट्र लेजिस्लेचर असेंब्ली आणि याचा सदस्य, म्हणजे नियम बनवणाऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणजे आमदार, म्हणजे MLC. तर त्यावेळेला खरं काम होतं हे नियम बनवण्याचं, म्हणजे जनता कशी सुरक्षित राहील याचं संशोधन करून नियम बनवून लोकांमध्ये सुरक्षता देण्याचं हे सरकारचं काम होतं. परंतु पुढे पुढे असं झालं की सरकारची आवक वाढली, सरकारचा व्यय वाढला, लोकांपर्यंत आमदार खासदार पोचायला लागले आणि पोचता पोचता आज ही परिस्थिती आली की आमदार खासदाराला शेजाऱ्याची गल्लीसुद्धा साफ नाही झाली तर त्याला तोंड द्यावं लागते.
आमच्या वेळेला हे प्रश्न होते, परंतु प्रामुख्याने 78 साली लोक प्रश्न सांगायचे की पोलीस स्टेशनवरून हा अन्याय झाला, पोलीस आमचं ऐकत नाही, आम्हाला गावगाव जोडायला रस्ते पाहिजे, आमच्याकडे राहायला घरं नाही, आम्हाला काहीतरी शेतकऱ्याला सुविधा असल्या पाहिजे, सवलती असल्या पाहिजे, आम्ही जमिनी करतो त्याचं अतिक्रमणाचे भाडेपट्टे झाले पाहिजे. आणि हेमंतभाई, मला सांगताना फार अतिशय गर्व होतो, कारण मी ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या लोकांची भाषणं होत होती नेत्यांची, ती ऐकायला सायकलवर 20-20 किलोमीटर जात होतो. नेहरूंचं भाषण ऐकायला मी माझ्या गावावरनं अकोल्याला 100 किलोमीटर त्यावेळेला बैलगाडीतून आलो होतो. आणि हा मनावरचा पगडा आपण काहीतरी त्यागाचं केलं पाहिजे. तर 1978ला निवडून आलो आणि 1978ला निवडून आल्यावर 1980 साली आमची विधानसभा बरखास्त झाली. 1980 ते 85, हेमंतभाई तुम्हाला खोटं वाटेल, कोणी मी सांगण्यावर भरोसा नाही करणार, परंतु 1980 साली मी ज्यावेळेला आमदार म्हणून नाही राहिलो तर घर कसं चालवायचं, वडिलाला आर्थिक कसं सहकार्य करायचं, म्हणून डोणगाव या गावाला बस स्टँडवर मी कापडाच्या पालात हॉटेल टाकली, तिथे भजे असे तळत होतो आणि चहा करून चहा देत होतो आणि पैसे घेत होतो. 1.5 वर्षांनी मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी हा व्यवसाय बंद करायला लावला. आग्रापोटी व्यवसाय तर बंद केला, पण चरितार्थ कसा चालवायचा. मग मी थ्रेशर घेतलं, मळणी यंत्र, आणि लोकांच्या शेतावर जाऊन पोते काढायला लागलो. 84 साली 83 साली तेही बंद करायला लावलं. मग व्हिडिओ निघाला नवीन. व्हिडिओला त्यावेळेला मी 50 पैसे घेत होतो, माणूस आज सोडत होतो, 50 पैसे घेत होतो, आज सोडत होतो. कुली नावाचा पिक्चर इतका हिट झाला की त्यावेळेला मला जवळपास 60 रुपयाचा गल्ला आला होता. तर हे सगळं करत असताना 1984 साली लोकांना 6 महिन्याचे रोजगार हमीचे पैसे भेटले नाही. मी आमदार नव्हतो, माझे आमदार होतो, परंतु लोकांना हे पाहिलं की ह्या माणसाशिवाय आपले प्रश्न सुटू शकत नाही. मग 10,000 लोक मजुरासहित आम्ही मेहकरला गेलो तहसील कार्यालयावर, आणि मी पुढे, लोक मागे, माझ्या सोबतीला माझी बायको, हे चित्र. आणि तिथे बाचाबाची झाली. एक अधिकारी म्हणे फालतू लोक आले सगळे. तर मी म्हटलं, साहेब तुम्हाला जर 1 तारखेला सुट्टी आली, तुमचा पगार 31ला होतो आणि या लोकांना 6 महिने पगार कसा नाही, तो चिडला. आणि चिडाचिडीतून लोक बेफाम झाले. अधिकारी मस्तवाल बोलू लागले, फायरिंग झालं, 2 लोक माझे मृत्युमुखी पडले, 5 लोकांना बुलेट इंजुरी झाली. आणि अशा वेळेला आमच्यावर केसेस लादल्या गेल्या, ज्या केसेस आजही कोर्टात आमच्यावर मुकदमा सुरू आहे. 1974 पासून ते 1913पर्यंत दर महिन्याला आम्ही कोर्टात जातो. आजपर्यंत आम्ही कुठे तक्रार नाही केली की आमच्यावर केसेस लागल्या, आमच्या केसेस काढून, कारण आम्ही जनतेसाठी केलं. आणि आमदार ज्या लोकांनी आपल्याला प्रतिनिधित्व नेमलं, म्हणजे आपल्याला वकील नेमलं. विधानसभेमध्ये आमदाराशिवाय जाऊ शकत नाही, जसं कोर्टामध्ये काळा कोट घातल्याशिवाय वकील उभा राहू शकत नाही. आणि जजला म्हणणं मांडायचं असलं तर फक्त वकील मांडतो, तसं विधानसभेत जर जनतेचं म्हणणं मांडायचं असेल तर वकील म्हणून तिथे म्हणणं मांडावं लागतंय. आणि म्हणणं मांडताना जो वकील अभ्यास करून म्हणणं मांडेल, जो वकील त्या समस्याशी समोर रस होऊन म्हणणं मांडेल, आणि जो वकील न फी घेता म्हणणं मांडेल, त्यांनी फी घेतलेलीच असते, कारण त्यांनी मतं घेतलेले असतात लोकांचे. या फीवर, लोकांच्या मताच्या फीवर जो म्हणणं आपली कैफियत विधानसभेत मांडेल आणि आपल्या मतदारसंघाला न्याय मिळवून देईल, तो खरा आमदार. आणि याच पद्धतीनं मी माझ्या आयुष्यात काम केलं. आपण ज्यावेळेला 87 साली माझ्या खोलीवर आला, मी आपल्याला सांगितलं होतं माझ्या खोलीवर मतदार येणार नाही. माझ्या खोलीवर कोण येईल, ज्याला काही मदत पाहिजे, जो दवाखान्यासाठी आला, जो शिक्षणासाठी आला, काम घेऊन आला, आणि आमदार साहेब याच्यावर सही करा, मी कधीच सही करत नव्हतो. मतदारसंघात ज्या माणसाने मला काम सांगितलं तो पहिला, का ज्याच्याकडे भाड्याचे पैसे आहेत तो मुंबईहून काही कामा नेल, मी त्याच्यावर कधीच सही केलं नाही. माझं कार्यालय मेहकरचं हे पाहायला अनेक आमदार लोक येत होते. मला बोटभर जर चिठ्ठी दिली तरी ती चिठ्ठी 10 वर्षाने मिळत होती, आणि त्या चिठ्ठीचा रिप्लाय मिळत होता. भाई सावंत त्यावेळेला आरोग्यमंत्री होते,
सकाळी 7ला उतरवलं भाईंना मी स्टेशनवर आणि रात्री 7ला गाडीत बसवलं. 10 कार्यक्रम घेतले होते. प्रास्ताविक माझं, भाईंचं भाषण, आभार प्रदर्शन माझं. पुढच्या कार्यक्रमाला भाईच्या हातात एकही कागद नाही आला. भाई बोलले तुमच्याकडचे लोक येडे आहेत का? एकही माझ्याकडे तक्रार नाही आली. म्हटलं भाई, मी जर सक्षम आमदार आहे आणि मी जर नेहमी विधानसभेत येतो, मी नेहमी तुम्हाला भेटतो, तर डायरेक्ट तुमच्याकडे तक्रार येण्याचं कारणच नाही. पहिले तक्रार माझ्याकडे येईल, मी तुमच्याकडे आणि तुमच्याकडून सोडवून घेईल. तर त्यावेळेला भाईंनी मानलं की आमदार कसा असावा. आणि म्हणून मीच नाही एकटा, माझ्यासोबत असे अनेक आमदार होते. आपण वर्धेचे देशमुख पाहता, कॉम्रेड देशमुख अशाच पद्धतीचे होते. त्यांचे बॅचलर होते. जिथे जातील तिथे झोपत होते, जिथे स्नान केलं तिथे आपले कपडे टाकत त्याचे घालत. आणि त्यांनी जनतेचे अनेक कामं केले. आपण सांगितलं मी एक अल्प मताचा माणूस, मी मिनी 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 मायक्रो समाजाचा माणूस आहे. माझा समाज हा पूर्ण देशामध्ये 3,000 लोकांचा सुद्धा नाही. मला एक प्रश्न पडतो, लोक म्हणतात जातीवाद आहे राजकारणामध्ये. मी अतिशय या गोष्टीला मानतच नाही. कारण आज मला सांगा, महात्मा गांधी कोणत्या जातीचे होते हो? देशात किती नातेवाईक होते त्यांचे? का लोकांनी त्यांना डोक्यावर धरलं? मला सांगा, अटल बिहारी वाजपेयीचे किती नातेवाईक देशात? वाजपेयींचं लग्न नाही झालं, त्याच्यामुळे मुलं नाही, बाळं नाही, नातेसंबंध वाढायचा कुठे प्रश्नच येत नाही. राजीव गांधीचं, इंदिरा गांधीचं कुठे नातं आहे देशामध्ये? राजीव गांधीचं किती नातं होतं? आज सोनिया गांधीचं कुठे नातं आहे देशामध्ये? मग असं असताना देश त्यांना डोक्यावर घेतो. महाराष्ट्रामध्ये जातीवाद कुठे आहे? हेमंतभाई, मी आपल्याला आठवण देतो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कन्नमवार झाले, कोमटी समाजाचे. बंजारा समाजाचे नाईक झाले, 2दा झाले नाईक घराण्यातले. AR अंतुले झाले मुसलमान समाजाचे. जोशी झाले ब्राह्मण समाजाचे. देशमुख झाले शिवाजीराव पाटील निलंगेकर. देशमुख झाले विलासराव पाटील समाजाचे झाले. शंकरराव चव्हाण झाले, शरद पवार झाले, यशवंतराव चव्हाण झाले. आणि इतकंच नाही तर मागासवर्गीय समाज ज्याला म्हणतो आपण, बाबासाहेब आंबेडकरांच्या कडे पाहून जो समाज म्हणतो आपण, सुशील कुमार शिंदे कशाचं प्रतीक आहे? आज देशाच्या संरक्षण मंत्रीपदी आहे. तर मला नाही वाटत कुठे जातीयवाद आहे. आणि जो मनुष्य म्हणतो जातीयवाद आहे त्याला लोकांचं काम करता येत नाही. तर आमदार तो असावा की वडिलाच्या हातची इस्टेट राखून त्याच्यात भर न टाकरा. आपण इथेच थांबूया. सुबोधभाई खूप इंटरेस्टिंग बोलत आहेत. त्यांचा आमदारकीचा विषय पुन्हा त्यांना थोडंसं छेडूया आपण विदर्भांच्याही प्रश्नावर. पण इथे घेऊया छोटासा ब्रेक. Spiker Deers for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है,
बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुबोध सावजी. सुबोध भाई, लोकप्रतिनिधी कसा असावा त्यावर विस्तारित बोलतायत, खूप छान सांगतायत. यावेळेला मी असं त्यांना सांगेन की तुम्ही आमदार कसा असावा कसा नसावा, आजचा आमदार कसा आहे, आजचा लोकप्रतिनिधी कसा आहे आणि नेमकं त्याच्यात कुठले उणे भाग आहेत, कुठले प्लस पॉइंट्स आहेत, हा एक मुद्दा त्यांनी आपल्याला सांगावा. त्यानंतर अत्यंत सुबोध सावजींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि जो प्रश्न नेहमी अख्ख्या महाराष्ट्रात चघळला जातो तो प्रश्न विदर्भाचा, की विदर्भ खरोखर वेगळा पाहिजे का, आणि वेगळा हवा असेल तर का हवा आणि नको असेल तर का नको, या दोन्ही मुद्द्यांवर सुबोधभाईंनी आता पुन्हा एकदा प्रबोधन करावं. सुबोधभाई, आपण कृपया आम्हाला सांगायला सुरुवात करा. धन्यवाद हेमंत. आमदार कसा असावा, आमदारकीसाठी उभे असणारे जे निवडून येतात ते निश्चितच चांगले आहेत, कारण त्यांना बहुमताचा पाठिंबा असतो. फार काही अपघातानं आमदार उमेदवार पराभूत होतात, परंतु तेही चांगले असतात. सध्या माझ्या मते आमदारांनी स्वतःला एक आचारसंहिता लावून घ्यायला अत्यंत आवश्यक आहे. कानात ऐकण्यापेक्षा लेखी प्रश्न घ्यावा, लेखी प्रश्न घेऊन तो त्या विभागाकडे पाठवावा आणि त्या विभागानं काय काम केलं हे त्या माणसाला, तक्रारकर्त्याला आणि एक आमदाराला समजावं, जेणेकरून त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याकरता हा भाग अत्यंत उपयुक्त आहे. आणि मी आतापर्यंत असंच करत आलो. परंतु सध्या आम्ही असं पाहतो, लोक सांगत बसतात, ते हो करत बसतात आणि जितकं आपल्या कामाचं आहे ते घेतात आणि बाकीचे लोक नाराज होतात. आणि मंत्र्यांपर्यंत किंवा सचिवांपर्यंत कोणतं काम न्यायचं, जिल्हा परिषदमध्ये कोणतं काम न्यायचं, SDOकडे कोणतं काम न्यायचं, तहसीलदाराकडे कोणतं काम न्यायचं, याची निश्चित छाननी झाली पाहिजे. सुबोधभाई, मी तुम्हाला थोडासा एक डिस्टर्ब करतो मध्ये, की तुम्ही स्वतः नेहमी अधिकाऱ्यांच्या विरोधात लढला आहेत आणि तुम्हाला एक प्रशासनाविषयी किंवा शासनातल्या नोकरदारांविषयी अनेकदा म्हणजे तुम्हाला युद्ध करावं लागलंय, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खूप वेळा संघर्ष करावा लागला. तर आम्हाला ते प्रशासन किंवा शासनातल्या प्रशासनातल्या नोकरशहा आणि आमदारकी याच्यावर पण आम्हाला थोडंसं सांगाल. मी आपल्या मताशी सहमत आहे. आमदार हा 5 वर्षाचा, ब्युरोक्रेसी ही रिटायर होईपर्यंत. तर ब्युरोक्रेसीमध्ये जे लोक आहे, ज्यांना आमची कामं जाचक होतात, ज्यांना त्यांच्या मताप्रमाणे काम करायचे, किंवा जे ढेपाळलेले ब्युरोक्रेसी आहे त्यांच्याकडनं काम करून घेताना त्यांना असं वाटतं की हा माणूस लवकर बाजूला झाला पाहिजे. त्याला अनेक प्रकारे बाजूला करतात. जसं एखाद्या घोड्यावर बसणाऱ्या माणसाची मान जर पक्की असेल, तो घोडा पाडत नाही, उलटा फिरत नाही आणि चांगला चालल्याशिवाय राहत नाही. तशी या ब्युरोक्रेसी नावाच्या घोड्यावर बसणाऱ्याची मान जर पक्की असेल तर ब्युरोक्रेसीच्या हातानं विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मला आठवते, आमच्या DPDC मीटिंगमध्ये एक कमिशनर होते हबीबुल्ला नावाचे, आता बहुतेक रिटायर झाले असतील. JT महाजन होते त्यावेळेला आमचे पालकमंत्री. मी अपक्ष आमदार होतो, समोरच्या लाईनमध्ये बसलो. हबीबुल्लानी चक्क असं जाडं चिरूट पेटवलं आणि प्यायला सुरुवात केली. पालकमंत्री बोलले नाही, कोणीच बोललं नाही. मी चपराशाल बोलावलं, म्हटलं इकडे बाबा इकडे ये. तो म्हणे काय? म्हटलं एक 10 रुपये एक बिअरची बाटली घेऊन ये. तो एकदम उधळला, बिअरची बाटली. म्हटलं तुला मी सांगतो बिअरची बाटली आण. तर पालकमंत्री म्हणे सुबोधजी काय झालं? म्हटलं मी याला बिअरची बाटली आणायला सांगतो, आणत नाही. बिअर? म्हटलं या कमिशनरला जर चिरूट प्यायला चालते, निश्चित आम्ही याच्यापेक्षा मोठे आम्हाला बिअर प्यायला चालते. त्यावेळेला त्याने चिरूट फेकलं, पायाखाली दाबलं, सॉरी म्हटलं आणि त्याचा परिणाम इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यावर झाला की आपण बेछूट वागून जमणार नाही. आणि ज्या प्रकरणातली जाण आमदारांना नाही
त्या प्रकरणात अधिकारी आपल्याला फिरवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला प्रत्येक गोष्टीचा पहिले मी घरी अभ्यास करत होतो. ज्याला ग्रहपाठ म्हणतात तो केल्याशिवाय मी अधिकाऱ्याकडे जात नव्हतो, अधिकाऱ्याशी बोलत नव्हतो, DPDCत प्रश्न उपस्थित करत नव्हतो. आणि म्हणून माझे अधिकाऱ्याचे नेहमी खडाष्ट उडत होते. आणि म्हणून मी अधिकाऱ्याला नकोसा वाटत होतो. जे अधिकारी काम करत होते त्यांना मी शाबासकी देत होतो. मी पालकमंत्री होतो. अकोल्याची माझी DPDC दुपारी 12 वाजता सुरू झाली आणि रात्री 4 वाजता संपली. एका बैठकीत 392 रोजगार हमीचे कामं सेल्फवर आणले होते. तर अशा गोष्टी काम चुकार अधिकाऱ्याला चालत नाही. चांगल्या अधिकाऱ्याचं नाव होते. आणि म्हणून आपण जो प्रश्न विचारला, मी अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, त्यांनाच काम करायचे आहे, परंतु त्यांच्या सहीशिवाय विकास होत नाही, म्हणून त्यांच्याशी माझं पटत नव्हतं. ही गोष्ट खरी आहे. आता सुबोधभाई, नेमकं लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं. आता अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की विदर्भाच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? हेमंतभाई, फार मोठा, चांगला आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आपण विचारला. मला काही दाखले द्यावेसे वाटतात. वेगळा विदर्भ पाहिजे नाही पाहिजे 2 मतं आहेत. मला दाखला द्यावासा वाटतो हरियाणा किती लहान प्रदेश आहे, दिल्ली किती लहान प्रदेश आहे, पंजाब किती लहान प्रदेश आहे, मिझोराम किती लहान प्रदेश आहे, आता छत्तीसगड किती लहान प्रदेश आहे. पंजाबची निर्मिती झाली त्यावेळेला इतका लहान प्रदेश काय करेल? आज देशामध्ये पंजाबची प्रगती किती आहे? आज तुम्ही लहान लहान राज्य पहा, यांची प्रगती पहा, आणि यांच्या विरोधात उत्तर प्रदेश पहा, बिहार पहा, महाराष्ट्र पहा, यांची प्रगती किती आहे पहा. आज देशामध्ये कुटुंब नियोजनाशिवाय माणूस चांगला जगू शकत नाही, हे सरकारनं मान्य केलं. मग एका माणसाला 2 किंवा 1, पहिले आपण 10-10, 8-8 होतो, आणि आता लिमिटेशनमध्ये आलो. कारण असं की आपलं मोठ्या याच्यात भागू नाही शकत, आणि मोठ्या याच्यात न भागल्यामुळे आपण लहानवर आलो. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती, पॉप्युलेशन किती, आमदार खासदार किती, आणि ब्युरोक्रॅट किती, याचा जर विचार केला, आता तुम्ही पहा माळशेज घाटामध्ये एका हादशामध्ये 27 लोक मृत्युमुखी पडले. 27 लोक मृत्युमुखी पडल्यावर तिथल्या यंत्रणेला जर भेट द्यायची असेल CMला, तर आज व्यापामध्ये CM जाऊ नाही शकत, हे निश्चित आहे. डेप्टी CM जाऊन आले, परंतु राज्याचा मुख्य हा 27 लोकांच्या मृत्युमुखीला काय कारण घडलं हे पाहू नाही शकत. अनेक उदाहरणं अशी आहेत. दुष्काळ पडला, मुख्यमंत्री जाऊ नाही शकत. पूर आला, मुख्यमंत्री जाऊ नाही शकत. म्हणजे घराचा कुटुंबचालक येणाऱ्या हानी आपत्तीची पाहणी करू शकत नाही, व्याप एवढा वाढला. आणि हा जर महाराष्ट्राचा व्याप वाढला म्हणून बेकारीता आहे, महाराष्ट्राचा व्याप वाढला म्हणून घुसखोरी आहे, महाराष्ट्राचा व्याप वाढला म्हणून भ्रष्टाचार आहे, महाराष्ट्राचा व्याप वाढला म्हणून ही दरवाढ आहे. व्याप जर कमी झाला, जर विदर्भ हा जर वेगळा झाला, तर विदर्भात काय नाही. विदर्भामध्ये पाणी आहे, विदर्भामध्ये वनक्षेत्र आहे, विदर्भामध्ये कॅलिबर आहे, विदर्भामध्ये सक्षम नेतृत्व आहे. तुम्ही पहा ना, प्रतिभाताई पाटील विदर्भातल्या, गुलाम नबी कुठून निवडून गेले? विदर्भातून. वसंतराव साठे नेतृत्व दिलं विदर्भातले, NK विसावे नेतृत्व दिलं विदर्भातले, भाटकर विदर्भातले, शांताराम पोटदुखे विदर्भातले, सरोज खापर्डे विदर्भातल्या, मुकुल वासनिक विदर्भातले, नागपूरचे सध्याचे खासदार आणि त्यावेळेचे मंत्री विदर्भातले, तर रासू गवई विदर्भातले. विदर्भाने किती राजकीय पोटेन्शियल दिलेलं आहे. मुख्यमंत्री 2 वेळेला नाही घराण्यातले, 1 वेळेला कन्नमवार. ते सगळं असताना विदर्भामध्ये आज इतकी सक्षमता आहे की विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाचा निश्चित विकास होईल, आर्थिक विकास होईल, शैक्षणिकदृष्ट्या विकास होईल, दळणवळणाचा विकास होईल, रेल्वे मार्गाचा विकास होईल. आणि विदर्भातून आज जे नोकरी मिळत नाही विदर्भामध्ये, विदर्भातले सुशिक्षित विदर्भात राहतील, इतर ठिकाणचे सुशिक्षित विदर्भात येणं बंद होईल आणि हा बॅकलॉग भरून निघेल. आपण म्हणाल तिथे शेटजी भटजीचं राज्य येईल, ही चुकीची कल्पना आहे. नाहीतरी महाराष्ट्रात
शेठजी भटजी मुख्यमंत्री झालेच नव्ह. त्या शेठजी भटजीचं राज्य येईल म्हणणाऱ्यांनीच मनोहर जोशीला मुख्यमंत्री केलं. शेठजी भटजी म्हणणाऱ्या आपल्या दर्डाजीला मंत्री केलं. तर ही चुकीची पुरसट कल्पना आहे. फक्त शिवसेना का विरोध करते की विदर्भ ही सोन्याची कोंबडी देणारं अंड, हे जर महाराष्ट्रातून बाहेर गेलं तर यांची दानादान होईल. आर्थिकदृष्ट्या मुंबईला कोणी विचारणार नाही. म्हणून विदर्भाला या लोकांचा विरोध आहे. आज विदर्भातली वीज तयार होते. आम्ही लोक 10-10 तास अंधारात आहे, ती वीज विदर्भ ओलांडून बाहेर येते. मी टावर तोडलं होतं. आम्ही टावर तोडलं होतं. टावर पडलं असतं आम्ही राग झालो असतो. कशासाठी तोडलं होतं की आमचा राग होता की विदर्भातली वीज विदर्भातच राहिली पाहिजे, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. अनेक वेळेला आम्ही जेल बंद आंदोलन केले, अनेक वेळेला मोर्चे काढले की आणि आज विदर्भ वेगळा होत नाही, नेते मंडळी त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आम जनता चूप बसलेली आहे. आपण ही जी चर्चा आहे विदर्भाची ही पुन्हा सुरू ठेवू. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. क्या आप जानते हैं कि आजकल गहने की कीमत सेल्समैन ही क्यों बताता है, सोने पे क्यों नहीं लिखा होता? पता नहीं सर. कई ज्वेलर्स तो अपने इश्तिहारों और एडवर्ट्स में मेकिंग चार्जेस भी लिख देते हैं, लेकिन मजाल है कि सोने का दाम लिखें. साबुन और चीनी के दाम तो सामने दिखते हैं, लेकिन गहनों पे दाम नहीं लिखा होता. क्यों मालूम? क्योंकि अगर गहनों पे लिख दिया जाएगा तो कीमत बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचती है. इस आंदोलन की गूंज हर शहर, हर गांव, हर घर तक पहुंचनी चाहिए, ताकि हम सभी को सबसे शुद्ध सोना सही दाम पर मिले. Thank you. My Gold, My Right. A movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुबोध साबजी. सुबोध भाई, तुम्ही जी विदर्भावर बोलता आहात की नेमका विदर्भ वेगळा का हवा, आणि ते जे तुम्ही आम्हाला पटवून सांगता तो मुद्दा खरोखर खूप छान आहे, त्यावर बोला. आणि त्यानंतर एक थोडक्यामध्ये की काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्या विरोधात सध्या काँग्रेसबद्दल तर देशामध्ये वातावरण पेटलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या बद्दलही फारसं अनुकूल वातावरण या महाराष्ट्रात दिसत नाही. तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहात, तर या दोन्ही पक्षांबद्दल नेमकं भवितव्य काय किंवा विरोधक कसे योग्य किंवा अयोग्य हे सगळं तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा सांगा. धन्यवाद हेमंत. माझे जे विदर्भावरचे विचार आहे, विचार नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकांची आवश्यकता आहे आणि या लोकांच्या आवश्यकतेतून वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. जर आपल्याला महाराष्ट्राची उन्नती पाहिजे असेल, देशामध्ये महाराष्ट्राला नाव पाहिजे असेल, तर वेगळा विदर्भ झाल्याशिवाय महाराष्ट्राची उन्नती होऊ शकत नाही, असं जनतेचं स्पष्ट मत आहे. आणि या स्पष्ट मतावर, बहुमतावर देशातील नेतृत्वाने लक्ष द्यायला अत्यंत आवश्यक आहे. आता आपण विषय काढला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आणि इतर पक्षाची परिस्थिती. जो पक्ष सत्तेत असतो त्यांच्या विरोधात बोलायला रात्रंदिवस विषय असतात आणि सत्तेतल्या पक्षाला काम करायला वेळ कमी पडतो. काम करता करता चूक ही होणार आणि चूक विरोधक धरणार आणि त्याचा राईचा पर्वते नेहमीच करणार. आपण बघितलं, भाजपला संधी मिळाली होती या राज्यामध्ये काम करण्याची, सेनेलाही संधी मिळाली या राज्यामध्ये काम करण्याची. काय झालं भाजप सेनेचं?
अहो सेनेचं राज्य आल्यावर सेना फुटली, दुभंगली, चांगले चांगले नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. असं मी कधीच नाही पाहिलं की ज्याच्या हातात राज्य आलं त्या नेत्यांवर नाराज होऊन लोकांनी कधी पक्ष सोडला. आज भाजपमध्ये पहा ना, मुंडेच्या घरातच पक्ष सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. आजपर्यंत असं कधीच नाही झालं. पवार साहेबाच्या घरात ना ताईंनी पक्ष सोडला, ना अजितदादांनी पक्ष सोडला, असं कुठेच घडलं नाही. काँग्रेसच्या नेत्याच्या घरात तुम्ही बघा, असं काही घडलं नाही. परंतु ही प्रक्रिया फक्त भाजप आणि सेनेमध्ये आहे. आज लोकांमध्ये अशी एक प्रवृत्ती आहे की समज आहे, भाजप म्हणजे हिंदुत्व, सेना म्हणजे मराठी माणूस, हे दोनच यांच्या दुकानात आहे. जर एखादा माणूस गेला भाजपच्या दुकानात, का आम्हाला झोपडी द्या ना, तो म्हणाल आमच्याकडे हिंदुत्व आहे, झोपडी तर आम्हाला माहीत नाही. मग तो माणूस गेला, आम्हाला दारिद्र्य रेषे कार्ड द्या ना, तो म्हणाल आमच्या जो हिंदुत्व आहे घेऊन जा, दारिद्र्य रेषे कार्ड नाही आमच्याकडे. तो म्हणाल का आमचा रस्ता दुरुस्त नाही, तो म्हणाल आमच्याकडे हिंदुत्व आहे, हा घेऊन जा. तीच परिस्थिती सेनेची आहे. का हो आमच्या नळाला पाणी नाही, नाही तुम्ही असं करा, तुमच्या खेड्यात की नाही मराठी माणसाचं हे विचार घेऊन जा, पाणी कधी काँग्रेसला मागा. का हो आमच्या घरात असं अनुदान नाही भेटलं, नाही ते काँग्रेस देईल, आम्ही फक्त तुम्हाला मराठी म्हणून देतो. तर सुईपासून तर विमानापर्यंत आणि भाकरीपासून तर शिक्षणापर्यंत, मोहतीच्या सामानापासून तर दिव्यापर्यंत. आज तुम्ही बघा, सकाळी जर तुम्ही 6 वाजता उठलात, 5 वाजता संडासचं पाणी सरकारचं, संडास सरकारचा, दूध सरकारी योजनेतलं, ऑफिसला जायचं सरकारी योजनेतून, मग ट्राम असो, बस असो की रेल्वे असो, तिथे गेलं चहा कॉफी सगळं सरकारचं, तिथे गेल्यावर नाश्ता सरकारचा, घरी येताना वाहन सरकारचं, आणि सगळं झाल्यावर 30 महिन्यानं पैसे सरकारचे. म्हणजे तुमचं 24 तास तुम्ही पूर्ण सरकारी व्यवस्थेवर आपलं चालवता, वीज सरकारची. म्हणजे काय नाही सरकारचं, हा विषय मला तुम्ही समजावून सांगा. फॅमिली प्लॅनिंग सरकारचं, दवाखाने सरकारचे, दवाखान्यात प्रायव्हेट दवाखान्यात तुम्हाला सरकारी बिल. तुम्हाला जर कुठे कुलू मनाली फिरायला जायचं तर सरकार तुम्हाला कुलू मनालीला पाठवते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष जे काम करत आहेत, मी नेहमी म्हणतो पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले, लोक आंदोलन करतात, आणि या इतक्या रस्त्यावर गाड्या आल्या, इतक्या की माणसाला चालता येत नाही. डिझेल आणि फ्युएलचे भाव वाढले, पण या गाड्याचे भाव वाढले. एकही माणूस काही आंदोलन करत नाही की बाबा मी 7 लाखाची गाडी नाही घेणार, मला ती नॅनोच पाहिजे 1.5 लाखाची, याचं उत्पादन वाढावे, कोणीच म्हणत नाही. मी 4 दिवस झाले मुंबईत आहे, निहाळून पाहतो 10 लाखाच्या गाडीत एकच माणूस, प्रत्येक 10 लाखाच्या गाडीत एक माणूस. मग कुठे महागाई आहे सांगा मला तुम्ही, महागाई कुठे आहे? आणि आज जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने योजना आणली लोकांकरता की 2 रुपयात 3 रुपयात किलो गहू, आता ही योजना 26 जानेवारीपासून येऊन राहिली. ज्यांची ऐपत आहे त्यांनी बाजारात घ्यावं, ज्यांची ऐपत नाही त्यांनी त्या दुकानात घ्यावं. परंतु ज्यांची ऐपत नाही तेही लोक मागच्या दारानं ही योजना खिशात घालतात आणि सरकारला बदनाम करतात. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हालत नाही खराब. काँग्रेस आणि राष्ट्रवादी विकासामध्ये गुरफटलेली आहे. हे जे आरोप करतात यांचे आरोप खारिज करण्याकरता यांच्याकडे वेळ नाही. माझं स्पष्ट मत आहे, दोन्ही पक्षांनी यांच्या आरोपाला तोंड देण्याकरता एक फळी निश्चित उभं राहावी. या दोन्ही पक्षाला या देशामध्ये कधीही कोणी हलवू शकणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद सुबोधभाई. अत्यंत सुरेख शब्दामध्ये तुम्ही संपूर्ण विदर्भाचं राजकारणाचं आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचं अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये वर्णन केलं, आम्हाला एक वेगळी माहिती दिली. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम येथेच संपवतो.